मी जसं सकाळी सुद्धा सांगितलं की विरोधकांकडे आता काही मुद्दे नाहीये, त्यांना कळतंय की आमची ही जागा त्यांच्या हातून जाते आहे म्हणून वेगळ्या गोष्टी शोधून ते ऑब्जेक्शन घेऊ लागलेले आहे। पण कोणत्याही नियमाच्या बाहेर प्रशासन काम करत नाही, नियमामध्ये राहूनच प्रशासन काम करत आहे। आणि आता परत रिकाउंटिंग ही सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की रावेरची जागा आणि जळगावची जागा या दोघं जागांवर आघाडी इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही दोघं महायुतीच्या उमेदवारांना मिळताना दिसतंय। आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असतं, जनतेच्या हातात असतं आणि जनतेने जो आमच्या बाजूने कौल देताना आता दिसू लागला आहे। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही ज्या लीडने निवडून आलो होतो तर ह्यावेळेस सुद्धा जनता हे तिसऱ्यांदा मला निवडून देईल। आणि मला आज ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे 10 वर्षामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम केलं किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या इथे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील यांच्या माध्यमातून जे काही कामं या 10 वर्षामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे, लोकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच मतदानाच्या माध्यमातून ते आम्हाला आज फळीत दिसतंय। नक्कीच आपण तसं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की ज्या कॉन्फिडन्सने आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्यावेळेसच्या निवडणुका लढवलेल्या आहे, कारण की आपण बघितलं असेल की 2014 असेल 19 असेल अशा दोन्ही निवडणुकीला इतका अपप्रचार नाही झाला, पण ह्यावेळेस समोरच्यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीचा प्रचार केलेला आहे। आज कुठे एक महिला म्हणून मलाही त्या गोष्टीचं वाईट वाटतं। निवडणुका होत असतात पण निवडणुकीमध्ये जे तथ्याचे विषय घेऊन बोललं पाहिजे, विकासाचे विषय घेऊन बोलले पाहिजे, पण ह्यावेळेस अतिशय चुकीचा प्रचार, जातीवर प्रचार त्यांनी केलेला आहे। आणि जनता आता एवढी मूर्ख नाहीये, जनता नक्कीच त्यांना ह्या मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवेल। मी सकाळी सुद्धा सांगितलं अजून काउंटिंग सुरू आहे, जोपर्यंत पूर्ण 100% काउंटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण स्पष्ट आज त्याच्या आता काही बोलू शकत नाही, कारण की बऱ्याच ठिकाणी जागा या मागे पुढे होताना दिसताय। नक्कीच एवढं आम्ही म्हणू शकतो की ह्यावेळेस जी आम्हाला काही अपेक्षा होती त्या लीड पर्यंत आम्ही बाकी ठिकाणी पोहोचू शकणार नाही, पण अजूनही मला विश्वास आहे की महायुतीच्या जागा या जास्तीत जास्त निवडून महाराष्ट्रामध्ये येतील।